नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. MPSC क्वेश्चन अनालिसिस पॉलिटी PYQ लेक्चर सिरीजमधलं हे दुसरं लेक्चर. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवरचे जे क्वेश्चन आले होते 2011 पासून 2025पर्यंत, तर त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण घटनेची निर्मिती किंवा घटना निर्मिती कशी झाली त्या अनुषंगाने जे महत्त्वाचे प्रश्न होते 2011 पासून 2025पर्यंतचे, म्हणजे फेब्रुवारीपर्यंतचे 2025च्या, तर त्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. या घटना निर्मितीच्या प्रक्रियेचे 2 लेक्चर्स म्हणतोय मी, आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. भारतीय संविधान नावाची जी लेक्चर सिरीज आहे, तर त्या लेक्चर सिरीजच्या अंतर्गत याच्यातला घटना निर्मितीचा बराचसा पोर्शन कव्हर केलेला आहे. आणि GS पॉलिटीची माझीच एक लेक्चर सिरीज आहे, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दोन्हीही या लेक्चर सिरीज उपलब्ध आहेत. तर त्या 2 लेक्चर्समध्ये ह्या घटना निर्मिती कशी झाली, त्याच्या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या, तर त्यांची माहिती किंवा कोणती कलमं, कुठल्या देशाकडून आपण काय घेतलं, तर या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा जी आहे तर त्या आपण त्या 2 लेक्चरमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे आत्ता मी इथं जर का जास्त एक्सप्लेनेशन दिलं तर हे लेक्चर खूप मोठं होईल, त्याच्यामुळे तुम्हाला बोर होऊ शकतं. आपण फक्त प्रश्न, त्याचं अचूक उत्तर याची चर्चा करूया. आणि तुम्हाला जर का डिटेलमध्ये लेक्चर पाहिजे असतील तर त्या 2 प्लेलिस्ट चेक करा. पहिली प्लेलिस्ट आहे भारतीय संविधान आणि दुसरी प्लेलिस्ट आहे राज्यव्यवस्था आणि भारतीय संविधान. तर या 2 प्लेलिस्ट चेक करा, याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी दोन्हीच्या दोन्ही लेक्चर्स मिळून जातील. आजच्या घटना निर्मितीच्या टॉपिकची चर्चा करताना किंवा त्याच्यावरील प्रश्नाची चर्चा करताना आपल्याला अभ्यास घटक लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठल्या कुठल्या घटकांवरती घटना निर्मिती या टॉपिक अंतर्गत प्रश्न विचारले जातात. त्याच्यातले 4 महत्त्वाचे घटक मी बाजूला काढलेले आहेत. पहिला आहे वसाहतवाद आणि स्वातंत्र्य लढा, संविधान निर्मितीबाबत भारतीयांनी उचललेली पावले, घटना समितीची स्थापना आणि घटना समितीचं मूल्यमापन. म्हणजे घटनेवरती बरीचशी टीका केली जाते. वकिलांचं नंदनवन ही एक ठिगळपट्टी आहे, जगातली सर्वात मोठी घटना आहे, किंवा हत्ती पोचला आहे, अशा वेगवेगळ्या घटनेवरती टीका केल्या जातात. तो जो पोर्शन आहे तर तो घटना समितीचं मूल्यमापन या अभ्यास घटकांतर्गत तो पोर्शन तुम्हाला कव्हर करायचा आहे. वसाहतवाद आणि स्वातंत्र्य लढा, म्हणजे वसाहतवादाच्या पार्श्वभूमीवरती किंवा स्वातंत्र्य लढा चालू होता, तर त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण घटना निर्मितीमध्ये काय भर पाडली का किंवा भर घातली गेली का, तर ती आपल्याला चर्चा करायची आहे. संविधान निर्मितीबाबत भारतीयांनी उचललेली पावले, मग त्याच्यामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांचं पहिलं नाव येतं. 1928 मोतीलाल नेहरू यांचा नेहरू अहवाल येतो. तर हे जे वेगवेगळे विचारवंत होते किंवा स्वतंत्र सैनिक होते, तर त्यांनी किंवा भारतीयांनी संविधान निर्मितीमध्ये काही गोष्टी केल्या होत्या का, काही भर घातली होती का, तर याचासुद्धा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजे महात्मा गांधींनी संविधान सभा असावी. ओके, परत महात्मा गांधींनीच संविधान सभेवरती टीका केली होती, ही काही निवडून आलेली संविधान सभा नाही वगैरे वगैरे, तर त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची असते किंवा त्याच्यावरती प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. मग घटना समितीची स्थापना झाली, मग कॅबिनेट मिशन आलं, मग घटना समिती स्थापना झाली, तर त्या वेगवेगळ्या 22 समित्या कोणत्या, त्याच्या अध्यक्ष कोण होते, कुठल्या समितीचे अध्यक्ष कोण होते, हा जोड्या लावायला प्रश्न येतात. मग त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा त्याच्यावरती प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आणि मग घटना समितीचं मूल्यमापन, टीका टिप्पणी ज्या आहेत त्या घटनेवरती केल्या जातात, तर त्या अनुषंगानं त्याच्यावरती आलेले प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे जर का घटना निर्मिती हा टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा असेल तर तुम्हाला हे 4 टॉपिक कव्हर करावे लागणार आहेत. हे 4 अभ्यास घटक कव्हर करावे लागणार आहेत. जर का तुम्ही घटना निर्मितीचा अभ्यास करताना तुमच्या अभ्यासाचं डिवायडेशन किंवा विभागणी या 4 टॉपिक अंतर्गत केली, तर भविष्यात घटना निर्मितीवरती कसा जरी प्रश्न आला तर तो तुम्हाला सॉल्व करता यायलाच पाहिजे, म्हणजे येईलच, ही माझी गॅरंटी आहे. जर का तुम्ही असं 4 टॉपिकमध्ये अनुसरून म्हणजे विभागणी करून जर का अभ्यास केला तर. ओके, आलं लक्षात. 1 बाय 1 प्रश्न पाहूया. आणि ही जी PDF आहे तर तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती नेहमीप्रमाणे उपलब्ध आहे. तुम्ही तिथून ही PDF डाउनलोड करू शकता. याची प्रिंट काढा. हे तर तुम्ही PYQ वाचलंच असेल, फक्त आता आपण एक्स्ट्राचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतोय की कशातून काय स्वीकारलं किंवा या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, तेच का आहे, मग वेगळी काही चर्चा तिथं आपल्याला करता येईल का, तर तो सुद्धा आपला एक तिथं दृष्टिकोन असल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि प्लीज जर काही लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात तर त्यांच्यापर्यंत हे न विसरता शेअर करा. हे खूप फायद्याचे ठरणार आहेत. आलं लक्षात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा. म्हणजे मी हे फ्री ऑफ कॉस्ट अगदी उपलब्ध करून देत असेल तर तुमची एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्ही ते तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला पाहिजे. ओके, आलं लक्षात. चलो,
जी 2025च्या फेब्रुवारीमध्ये जी एक्झाम झालेली आहे कंबाईंड ग्रुप बी, त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? ओके, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 कर समस्या, 3 भाषा समस्या, 2 सांप्रदायिक समस्या आणि 4 वरीलपैकी नाही. बघा आता जर का तुम्ही इथं इलिमिनेशन टेक्निक जर का वापर करण्याचा प्रयत्न केला, याचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन जे आहे, तर हे कंबाईनचं जे मी पॉलिटीचं फक्त एक्सप्लेनेशन लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल, ते तुम्ही पहा. बघा आता लॉजिक इथं तुम्हाला कसं डेव्हलप करता येईल जर का तुमचा अभ्यास असला तर, हे मुन्शी आणि अय्यंगार यांचा संदर्भ कुठं जातोय? घटना समितीशी संबंधित आहेत, बरोबर. हे मुन्शी आणि अय्यंगार, त्याच्यामुळे ज्यावेळेस घटना निर्मिती होत होती त्यावेळेस कर समस्येवरती चर्चा होण्याचं काही कारणच नाही आहे जर का तुम्हाला मुन्शी आणि अय्यंगार हे 2 व्यक्ती माहीत असतील तर. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 गेला. 2 काय म्हणते? सांप्रदायिक समस्या. ओके, म्हणजे कम्युनल अवॉर्ड किंवा कम्युनल प्रॉब्लेम्स हे असण्याची शक्यता आहे, परंतु घटना निर्मिती करताना लगेच सांप्रदायिक समस्या उद्भवतील याची काय गॅरंटी आहे का? त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा गेला. मग राहिलं 3 आणि 4 वरीलपैकी नाही. हे जरा तुम्हाला ऑड मॅन आउट वाटत असेल, याला आउट करा. राहिलं भाषा समस्या. तर हिंदी आणि इंग्रजीवरनं जो वाद चालला होता तर त्याच्याशी संबंधित हे मुन्शी अय्यंगार सूत्र आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषा समस्या. आलं लक्षात? हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजलीतपर्यंत आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची. हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ला विचारला आहे, की जी 1 डिसेंबर 2024ला झाली होती. काय करायचं? अयोग्य जोडी ओळखायची. लगेच इथं अयोग्यला तुम्ही सर्कल करा. चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची. पर्याय क्रमांक 1 आहे जुलै 22, 1947 संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. 2 आहे जानेवारी 24, 1950 संविधान सभेद्वारे राष्ट्रगीताचा स्वीकार केला. 3 आहे जानेवारी 24, 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकाचा स्वीकार केला. आणि 4 आहे जानेवारी 26, 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केला. राष्ट्रीय चिन्ह म्हणजे आपलं जे एम्ब्लम आहे अशोक स्तंभाचा वरचा भाग, तो आपण 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेला आहे. आणि याच दिवशी भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झालेली होती, 26 जानेवारी 1950, बरोबर. आता बघा ह्याच्यातली चुकीची जोडी ओळखायची. ऑड मॅन आउट जर का तुम्हाला बाजूला काढायचं झालं तर संविधान सभेत ज्यावेळेस चर्चा चालू होत्या किंवा आपण राष्ट्रगीत स्वीकारत होतो, राष्ट्रगान स्वीकारत होतो, राष्ट्रध्वज स्वीकारत होतो किंवा राष्ट्रीय चिन्ह स्वीकारत होतो, त्यावेळेस कधी तुम्हाला दिनदर्शिकेचा स्वीकार केलाय अशी चर्चा कधी ऐकायला मिळाली होती का? किंवा तुम्ही असं कधी वाचलंय का? तर नाही वाचलं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अयोग्य जोडी ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तर ही जोडी अयोग्य आहे. बाकीच्या सगळ्या जोड्या बरोबर आहेत. म्हणजे 22 जुलै 1947ला आपण राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. आता पुढे मी तुम्हाला सांगेनच राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते, मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950ला आपण राष्ट्रगीताचा स्वीकार केला, बरोबर, हे लक्षात आलं. आणि 26 जानेवारी 1950ला आपण राष्ट्रीय चिन्ह, की जे आपण अशोक स्तंभावरचं जे एम्ब्लम म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, तर ते आपण 26 जानेवारी 1950ला स्वीकारलं होतं. आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे याच दिवशी आपल्या राज्यघटनेची ॲक्च्युअल अंमलबजावणी सुरू झालेली होती, बरोबर. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ही चुकीची जोडी इथं असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, समजलं? चलो आगे बढो. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी जोड्या किंवा योग्य जोड्या कोणत्या आहेत ते आपल्याला निवडायचं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023चा प्रश्न आहे. इथे तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यातली तुम्हाला काय करायचं आहे, योग्य जोडी किंवा जोड्या कोणत्या ते निवडायचं आहे. एक असू शकतात किंवा एकपेक्षा जास्त जोड्या असू शकतात. अमेरिका उपराष्ट्रपतीपद, कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन संज्ञा, दक्षिण आफ्रिका राज्यसभेची निवडणूक पद्धती आणि आयर्लंड राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धत. आता याच्यातनं अयोग्य जोडी ही राज्यघटनेची जी वैशिष्ट्य आहेत, कुठल्या देशाकडून आपण कुठली गोष्ट घेतली आहे, शेवटी मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आत्ता फक्त प्रश्नांवरती कॉन्सन्ट्रेट करा, बरोबर. हे बऱ्याच जणांचं तर हे पाठही केलं असेल, म्हणजे पाठही झाला असेल, एवढा अभ्यास झाला आहे. ओके, तर बघा आता ह्याच्यातलं काय करायचं, तुम्हाला अयोग्य जोडी कोणती तर ते तुम्हाला ओळखायचं आहे, बरोबर. सॉरी, योग्य जोडी कोणती ओळखायचं, नॉट अयोग्य, योग्य जोडी कोणती ओळखायचं. बघा, अमेरिकेकडून उपराष्ट्रपती पद घेतलंय का? घेतलंय. कॅनडाकडून केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा, संघराज्य ही संज्ञा कॅनडाकडून घेतली का? घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून राज्यसभेची निवडणूक पद्धत घेतली का? तर घेतली. आयर्लंडकडून राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धतीची तरतूद घेतली का? तर घेतली आहे. तर या चारही जोड्या ज्या आहेत तर ते तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. ह्या 4च्या 4 जोड्या तुम्हाला बरोबर असल्याचं लक्षात येतंय, बरोबर. समजलं?
आता इथं तुम्हाला 4 देश तर दिसले. आता ह्या 4 देशातून इतर कुठल्या तरतुदी स्वीकारल्या होत्या का? तर ऑब्व्हियसली स्वीकारल्या होत्या. अमेरिकेकडून काय काय स्वीकारलं होतं बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अमेरिकेकडून स्वीकारली आपण मूलभूत हक्क, नंतर न्यायमंडळाचं स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया, उपराष्ट्रपतींचं पद, लिखित राज्यघटना, सरनामा, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती सर्व सशस्त्र सेना दलांचे सर्वोच्च प्रमुख असतील. ह्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत तर त्या आपण अमेरिकेकडून स्वीकारलेल्या आहेत. कॅनडाकडून आपण काय काय स्वीकारलं होतं? प्रबळ केंद्र असलेले संघराज्य, केंद्राकडं शेषाधिकार, केंद्राकडून राज्यातील राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचं सल्लाविषयक अधिकार क्षेत्र. या 4 तरतुदी आपण कॅनडाकडून स्वीकारल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय काय स्वीकारलं होतं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती म्हणजे घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे तर ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून स्वीकारली आहे. आणि राज्यसभा सदस्यांची निवडणूक ही सुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेकडून स्वीकारली आहे पद्धत. आयर्लंडकडून आपण काय काय स्वीकारलं होतं? सगळ्यात महत्त्वाचं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. त्याच्यानंतर राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारा सदस्यांची नियुक्ती आणि आयर्लंडकडून स्वीकारलेली तिसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत. या 3 गोष्टी आपण आयर्लंडकडून स्वीकारल्या होत्या. आपण म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा वगळता जगातल्या जवळजवळ 11 देशातल्या राज्यघटनेकडून म्हणजे 350-100पेक्षा जास्त राज्यघटनेचा अभ्यास करून राज्यघटना बनवली गेली. परंतु 11+ देशांच्या राज्यघटनेतून आपण काही ना काही भाग स्वीकारलेला आहे. परंतु तो आपण ॲज इट इज स्वीकारलेला नाही आहे. भारताच्या परिस्थितीला अनुसरून त्याच्यामध्ये तुम्हाला बदल केल्याचं सुद्धा दिसतंय. बरोबर. चलो पुढचा प्रश्न. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही विचारले. म्हणजे खालीलपैकी कुठल्या कलमांचा घटना परिषदेत चर्चा करून राज्यघटनेत समावेश केला नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. कलम म्हणजेच अनुच्छेद 51 नुसार मूलभूत कर्तव्य, अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती आणि अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम. काय वाटतंय तुम्हाला? याचं उत्तर न अभ्यास करता सुद्धा तुम्हाला देता येईल. कारण जर का तुमचा लक्ष पर्याय क्रमांक 1 वर असेल ना, अनुच्छेद 51 नुसार मूलभूत कर्तव्य. ओके, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य होती का? नव्हती ना राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 असाही जातो. कारण 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेत 51A हे नवीन कलम ॲड करण्यात आलं आणि त्यांनी मूलभूत कर्तव्य तुम्हाला राज्यघटनेत समाविष्ट केल्याचं दिसून येतंय. त्याच्यामुळं कोणत्या अनुच्छेदांचा चर्चा करून समावेश करण्यात आला नाही त्यावेळेला विचारले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त 1 बरोबर. कलम 352 वरती चर्चा झाली होती, वटहुकूम 123 वरती चर्चा झाली होती, 368 घटना दुरुस्तीच्या पद्धतीवरती सुद्धा राज्यघटनेच्या जे वादविवाद चालू होते घटना निर्मितीच्या वेळेस तर त्याच्यामध्ये तुम्हाला चर्चा झाल्याचं दिसतं. परंतु 51 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केलं होतं. त्याच्यामुळे ते ऑड मॅन आउट बाजूला तुम्हाला काढता येईल. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ओके, काय काय प्रश्न सोपे आहेत आणि काय काय प्रश्न तुम्हाला सोपे वाटतायत परंतु ते ॲक्च्युअल सोपे नाही आहेत. चलो पुढचा प्रश्न. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयी, संविधान परिषद म्हणजे संविधान सभा, संविधान परिषदेच्या कार्याविषयाच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? कार्यविषयाच्या समितीचे अध्यक्ष हा अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कार्यविषयक समिती 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर BR आंबेडकर, 3 जवाहरलाल नेहरू आणि 4 ग.वा. मावळणकर. बघा ग.वा. मावळणकर तर हे तुम्हाला माहितीच आहेत की हे लोकसभेचे पहिले सभापती असल्याचं आपल्याला दिसतंय. संविधान परिषदेच्या कार्याविषयाच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर BR आंबेडकर होते का? हा ऑप्शन जातोय. राजेंद्र प्रसाद होते का? तर हाही ऑप्शन जातोय. पंडित जवाहरलाल नेहरू तर कार्यविषयक समितीचे अध्यक्ष असण्याचं काही कारणच नाही आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गणेश वासुदेव मावळणकर. ज्यावेळेस 1952ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि नवी लोकसभा गठीत झाली तर नव्या लोकसभेचे पहिले सभापती म्हणून गणेश वासुदेव मावळणकर यांचं त्यांनी पदभार स्वीकारल्याचं आपल्याला दिसतंय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गणेश वासुदेव मावळणकर. ओके, दॅट्स इट. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश डॅशमध्ये तयार केला. हा प्रश्न महाराष्ट्र अचारपत्रित पूर्व परीक्षा 2023 म्हणजे MPSCला 2023ला हा प्रश्न विचारला आहे. पहिला मसुदा विचारले. राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? 1 आहे जानेवारी 1947, 2 आहे मार्च 1947, 3 आहे सप्टेंबर 1947
आणि 4 आहे ऑक्टोबर 1947. जर का तुम्ही हायरार्की लावली ना, म्हणजे पहिल्यांदा जानेवारी, मग मार्च, मग सप्टेंबर, मग ऑक्टोबर, ओके, 1900 कॅबिनेट मिशन आल्यानंतर हे सगळं संविधान सभेची स्थापना वगैरे या प्रोसेस सगळ्या सुरू झाल्या होत्या. ओके, म्हणजे 46च्या मिडलला वगैरे हे प्रोसेस सुरू झाली होती. त्याच्यामुळे लगेच जानेवारी 1947मध्ये मसुदा रेडी करून आपण सादर करू शकतो का? तर नाही, हा ऑप्शन जाऊ शकतो. 1 गेला. मार्च पण जवळच वाटते ना जरा, तर त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 गेला. 3 आणि 4 राहिला. तर राज्यघटनेचा पहिला मसुदा जो होता तर तो ऑक्टोबर 1947 रोजी सादर करण्यात आलेला होता. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याच्याशी संबंधित 2 नावं आहेत, डॉक्टर B.R. आंबेडकर आणि सर B.N. राव. सर B.N. राव म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, यांनी सुद्धा एकदा मसुदा सादर केला होता, हे लक्षात ठेवा. याच्यावरती एक मी प्रश्न टेलिग्रामला टाकला होता किंवा व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपवर सुद्धा टाकला होता. जर का टेलिग्रामचा प्रश्न तुमच्या लक्षात असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकणारच नाही. ओके, त्याच्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर 1947. थोडंसं लॉजिक लावा, म्हणजे अभ्यास असेल तर लॉजिक लागू शकता, अदरवाईज लॉजिक लागणं खूप अवघड आहे, कमीत कमी पॉलिटीच्या प्रश्नानंतर. ओके, समजलं? पुढे चला. हे मी एकदाच कुठल्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर तुम्हाला वन शॉटमध्ये एकदा सांगून टाकतो, त्याच्यामुळे मी काय आत्ता सांगत नाही. पुढचा प्रश्न आहे, घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? टॅक्स असिस्टंट मेन्स 2022ला प्रश्न विचारला आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, याचं काही वेगळं उत्तर नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर B.N. राव. ओके, हा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलाय आणि याचं उत्तर लक्षात ठेवा, सर B.N. राव. ओके, हे महत्त्वाची भूमिका यांनी पार पाडली होती. घटनात्मक सल्लागार किंवा घटना परिषदेचे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके, सो 1 लाईनर प्रश्न आहे, साधा सोपा. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेबाबत खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. संविधान सभेबाबत आता त्यांनी म्हटलेलं आहे, संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 संपन्न झाली. संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या व मुस्लिम लीगने 13 जागा मुस्लिम लीगला प्राप्त झाल्या. तर तुम्हाला काय करायचं आहे, योग्य कथन, सॉरी इथं 13 नाही आहे, इथं 73 पाहिजे होतं, 73 असं वाचा. ओके, म्हणजे आता तुमचं लक्षात झालं. तर ही दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली, 13 झालं होतं तर इथं 73 असं वाचायला पाहिजे. 73 जागा, 13 कसं काय पॉसिबल आहे? ओके, 13 झालं आहे, ते 73 बघा. संविधान सभेची पहिली निवडणूक पहिली म्हणजे निवडणूकच जुलै-ऑगस्ट 1946 झाली. कॅबिनेट मिशनने मापरू दिलं, मग आपण निवडणूक घेतली, ऑब्व्हियसली बरोबर आहे, जुलै-ऑगस्ट 1946. काँग्रेसला 208 जागा मिळाल्या होत्या, ऑब्व्हियसली करेक्ट आहे, 208 काँग्रेसला जागा. 73 जागा मुस्लिम लीगला मिळाल्या होत्या, बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 दोन्हीच्या दोन्ही विधानं जे आहेत तर ती इथं तुम्हाला बरोबर आल्याचं दिसतंय. ओके, दॅट शीट. हे सोपं आहे, काय प्रश्न सोपे आहेत. चला पुढचा जो प्रश्न आहे तर तो तुमच्या स्क्रीनवरती येतोय, जोड्या लावायचा. हे जोड्या लावायचे प्रश्न जरा थोडेसे टाईप करताना मला त्रास झाला आहे. तुम्हाला 2 याद्या दिलेल्या आहेत. एका बाजूला संविधान सभाची समिती कोणत्या आणि त्या समितीच्या अध्यक्ष, सुकाणू समिती, मूलभूत हक्क उपसमिती, केंद्रीय घटना समिती, त्याच्यानंतर आहे प्रांतीय घटना समिती आणि मग अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी आणि जवाहरलाल नेहरू. काय वाटतं तुम्हाला काय असू शकतं याचं उत्तर? तर खाली तुम्हाला ऑप्शन दिलेली आहेत बघा. सुकाणू समितीवरती एक सिंगल प्रश्न एकदा आयोगाने विचारलाय. ओके, सुकाणू समितीवरती एक सिंगल प्रश्न विचारला होता की खालीलपैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? तर हे उत्तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, सुकाणू समितीचे अध्यक्ष होते पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता बघा, राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे अध्यक्ष असल्याचं आपल्याला दिसले. त्याच्यानंतर मूलभूत हक्क उपसमिती जे आहे, मूलभूत हक्क उपसमिती म्हटलंय, लक्षात ठेवा, मूलभूत हक्क समिती वेगळी आणि मूलभूत हक्क उपसमिती वेगळी. तर याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3 JB कृपलानी, हे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते. केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, आता जरा इथं चांगलं मोठं नाव पाहिजे, केंद्रीय घटना समिती. ह्याच्यात 2 मोठी नावं राहिलेली आता, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. केंद्रीय म्हटलंय आणि घटना समिती म्हटलंय, तर याचा अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. तर याचा ऑप्शन जे आहे किंवा याचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे. अ ला 2, ब ला 3, क ला 4 आणि ड ला 1. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता मी काय करतो, लक्ष देऊन ऐका, मी हळूहळू तुम्हाला समित्या की ज्या 22 समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि मग मसुदा समिती वेगळी, म्हणजे मसुदा समिती पकडून 22 समित्या, 10+12 अशा 22 समित्यांची नियुक्ती संविधान सभेअंतर्गत करण्यात आलेली होती. कार्यपद्धतीविषयक समित्या होत्या, कार्यपद्धतीविषयक व्यवहार समित्या त्या 10 होत्या आणि विशिष्ट व्यवहाराबाबत समित्या तर त्या 12 होत्या.
त्याचे समितीचं नाव आणि त्याच्या अध्यक्ष सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सभागृह समितीचे अध्यक्ष बी पट्टाभी सिद्धरामय्या. त्याच्यानंतर हिंदी भाषांतर समितीचे अध्यक्ष कोण नव्हतं, उर्दू भाषांतर समितीचे अध्यक्ष कोण नव्हतं, वित्त आणि स्टाफ समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समितीचे अध्यक्ष उषानाथ सेन, घटना समितीच्या कामकाजाबाबतची समितीचे अध्यक्ष किंवा 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या परिणामकारकतेची तपासणी किंवा परीक्षण समितीचे अध्यक्ष जी व्ही मावळणकर, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर के एम मुन्शी, अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. ह्या 10 समित्या ज्या होत्या तर त्या कार्यपद्धतीविषयक व्यवहार समित्या होत्या. त्याच्यानंतर ज्या 12 समित्या वेगळ्या होत्या तर त्या विशिष्ट व्यवहारांबाबतच्या समित्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची समिती होती मसुदा समिती, त्याचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर, राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, मुख्य प्रशासकांच्या प्रांतावरील समिती बी पट्टाभी सिद्धरामय्या, संघ राज्यघटना समिती म्हणजेच केंद्रीय राज्यघटना समिती, बघा इथं तुम्हाला दिसतंय केंद्रीय राज्यघटना समिती, जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते आणि प्रांतीय राज्यघटनेवरील हंगामी समितीचे अध्यक्ष होते तर ते बी एल मित्तर होते, लक्षात ठेवा. मसुदा राज्यघटनेची चिकित्सा करणारी विशेष समितीचे अध्यक्ष सर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, भाषिक प्रांतावरील समितीचे अध्यक्ष एस के दार, संघ राज्यघटनेच्या वित्तीय तरतुदीबाबतचे तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष नलिनी रंजन सरकार, राष्ट्रध्वजावरील तदर्थ समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, केंद्र किंवा संघ अधिकार समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू, सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समितीचे अध्यक्ष एस वरदाचारी, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी, अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एच सी मुखर्जी होते. याशिवाय मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी तसंच वर्जित क्षेत्र याविषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते, सरदार पटेल. ओके. ईशान्य भारत सरहद्द आदिवासी क्षेत्र आणि आसाम वर्जित व अंशतः वर्जित क्षेत्र उपसमितीचे अध्यक्ष गोपीनाथ बारडोली, आसाम व्यतिरिक्त वर्जित आणि अंशतः वर्जित क्षेत्र उपसमितीचे अध्यक्ष ए व्ही ठक्कर. तर अशा 10+12 अशा 22 समित्यांची नियुक्ती त्यावेळेस करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, दॅट्स इट. सगळ्या समित्या मी तुम्हाला वन शॉटमध्ये सांगून टाकल्यात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी वर्ष विचारलंय, कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान सभेची मागणी केली. हा मेन्सला 2022ला प्रश्न विचारला. 1937, 1936, 1935, 1934. काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे ॲक्च्युअल याचं उत्तर जे आहे तर ते डिसेंबर 1934 असं आहे बऱ्याचशा पुस्तकात, परंतु आयोगाने याचं उत्तर देताना 1935 दिले. त्याच्यामुळे हा प्रश्न थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे, परंतु आयोगाने जे उत्तर दिले ते 1935 दिले, त्याच्यामुळे आपण 1935 असंच गृहीत धरूया. ओके, त्याच्यामुळं हे 1935 हा याला स्टार करून ठेवा. ह्याच्याबद्दल जर का डिटेल असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देतो. बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्यांनी अध्यक्षीय प्रणाली म्हणजे जी अमेरिकेत आहे ती अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती? पर्याय क्रमांक 1 के एम मुन्शी, के संतानाम, के टी शहा, हुमायूं कबीर. कोणाला असं वाटत होतं की भारतात अध्यक्षीय पद्धत असावी की जशी सध्या अमेरिकेत आहे? अध्यक्षीय पद्धतीत काय असतं की जो राष्ट्राचा सर्वोच्च प्रमुख आहे, राष्ट्राध्यक्ष, तो प्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडून दिला जातो. बरोबर. म्हणजे भारतात पंतप्रधान डिरेक्टली लोकांकडून निवडून दिला जातो का? म्हणजे पंतप्रधानाचा वेगळा उमेदवार जाहीर करून तो लोकांकडून निवडून दिला जातो का? नाही. आपण लोकसभेचे सदस्य किंवा खासदार निवडून देतो आणि ज्याचं तिथं बहुमत असतं तर त्या बहुमत असणाऱ्या नेत्याला मग पंतप्रधानपद दिलं जातं. अमेरिकेत मात्र तसं होत नाही. अमेरिकेतला जो राष्ट्राध्यक्ष असतो तर तो डिरेक्टली राष्ट्राध्यक्षा निवडणुकीत लोकमतदान करतात. तर अशी राष्ट्राध्यक्ष किंवा अध्यक्षीय पद्धत स्वीकारावी भारतात, तर असं मत कोणाचं होतं? के टी शहा. ऑप्शन क्रमांक 3 यांचं उत्तर आहे के टी शहा. ओके. संतानाम कमिटी तुम्हाला माहिती आहे, के मुन्शी यांच्याबद्दल मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणतोय, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेलं नाही असं विचारले? नाही. बघा, राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 2-3 समितींच्या अध्यक्षपद होती, मी आत्ताच तुम्हाला सांगितले. नाही विचारले. बघा, सुकाणू समितीचे अध्यक्ष होते का? ऑब्व्हियसली होते. प्रक्रियाविषयक नियम समितीचे अध्यक्ष होते का? तर याचे सुद्धा ते अध्यक्ष होते. वित्तीय व स्टाफ समितीचे अध्यक्ष होते का? तर ते याचे सुद्धा अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे मूलभूत अधिकार उपसमिती.
ही जी मूलभूत अधिकार उपसमिती किंवा मूलभूत हक्क उपसमिती जी होती तर त्याचे अध्यक्ष होते J.B. कृपलानी होते, बरोबर. आणि बाकीच्या सुकाणू समिती, प्रक्रियाविषयक समिती आणि वित्तीय स्टाफ समिती याचे जे अध्यक्ष होते, याशिवाय कार्यपद्धतीविषयक नियम समिती, तर याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असल्याचं आपल्याला दिसून येते. काही हे कमिट्यांच्या अध्यक्ष आणि कमिट्यांची नावं जरा थोडीशी तुमच्या डोळ्याखाली राहू द्या, हे तुम्हाला फायदेशीर, कारण जास्तीत जास्त प्रश्न याच्यावरती आल्याचं आपल्याला दिसतंय, बरोबर. चलो पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. ऑप्शन तुम्हाला निवडायचे. खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने 26/11/1949 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तत्काळ लागू करण्यात आल्या? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 हा प्रश्न आहे. म्हणजे कुठल्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू करण्यात आलेल्या होत्या? कुठल्या तरतुदी काय आहेत बघा. 5 तरतुदी दिलेल्या तुम्हाला. भारतीय नागरिकत्व, नागरिकांचं मूलभूत अधिकार, राष्ट्रपतींनी शपथ घेणं, आणीबाणीविषयक तरतुदी आणि निवडणूक आयोग आणि त्याची कार्य. ओके, काय वाटतं तुम्हाला? वरीलपैकी सर्व असू शकतं का? नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, क आणि ई. अ, क आणि ई. निवडणूक आयोग आणि त्याची कार्य. म्हणजे बघा 1952 जर का लोकसभेची पहिली निवडणूक पार पडत असेल तर निवडणूक आयोग असायला पाहिजे. म्हणजे ई कुठं आहे ते ऑप्शन शक्यता आहे. इथं गेला म्हणजे 3 गेला, 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे आणि 3 मध्ये आहे. भारतीय नागरिकत्वाची तरतूद आहे का? तर ऑब्व्हियसली आहे, ते सगळीकडेच आहे. नागरिकांचे मूलभूत अधिकार. ओके, म्हणजे आपण नुकतीच राज्यघटना स्वीकारली होती आणि लगेच ते काही तरतूद लागू झाली नव्हती, तर त्याच्यामुळे याचं उत्तर आहे अ, क आणि ई. भारतीय नागरिकत्व, राष्ट्रपतींनी शपथ घेणं आणि निवडणूक आयोगाने त्याची कार्य, या 3 तरतुद्या होत्या. तर त्या आपण 26 नोव्हेंबर 1949 की ज्या दिवशी आपण राज्यघटना स्वीकारली त्याच दिवशी या 3 तरतुद्या स्वीकारण्यात आलेल्या होत्या. ओके, चलो आगे बढो. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे? अयोग्य कथन, चुकीचं कथन ओळखायचं आहे. 4 ऑप्शन म्हणजे 4 तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत. हत्ती हे संविधान सभेचं चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं, बरोबर आहे, कारण राज्यघटनेवरती टीकाच तशी केली जाते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. B.N. राव हे संविधान सभेचे संविधान सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ओके, हे सुद्धा बरोबर आहे, वरती त्याच्यावरती प्रश्न आला होता. H.V. अय्यंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्ट्समन होते, नाही. H.V. अय्यंगार हे सचिव होते, सचिव, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं 3 चुकीचं आहे. आणि 4 प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते, म्हणजे त्यांनी लिहिले त्यांच्या इटालिक इंग्लिश शैलीमध्ये, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. हे 3 जे आहे तर हे विधान चुकीचं आहे. ओके, आलं लक्षात? ते सचिव होते, नॉट मुख्य ड्राफ्ट्समन, बरोबर समजलं? ते लिहिलंय कोणी? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी ते लिहिलेलं आहे, बरोबर. पुढचा प्रश्न. 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशांनी शुभेच्छा संदेश पाठवलेले होते? कुणी पाठवलेले होते? USA, प्रजासत्ताक चीन, ऑस्ट्रेलियन सरकार की कॅनडा सरकार? कुणी पाठवले होते? कुणी पाठवले होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 USA, प्रजासत्ताक चीन. कारण 1949ला ज्यावेळेस कम्युनिस्ट चीनची स्थापना झाली तर त्यावेळेस चीनला मान्यता देणारा भारत हा जगातला पहिला देश होता, त्याच्यामुळं हे चीन तर आवश्यकच आहे. चीनने पाठवलं होतं, अमेरिकेने पाठवलं होतं आणि ह्या ऑस्ट्रेलियाने पाठवलं होतं. कॅनडाने ते पाठवलं नव्हतं, हे लक्षात ठेवा, बरोबर. हे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला होता अगोदर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असं कोणी म्हटलंय? जगातील सर्वात विस्तृत संविधान आहे असं कोणी म्हटलंय? एक लॉजिक लावू शकता, म्हणजे भारताच्या संविधानावरती बाहेरचे जे लोक आहेत किंवा बाहेरचे जे पॉलिटिकल शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी जास्त अभ्यास केला आहे. जर का तुम्ही असं ऑड मॅन आउट काढण्याचा प्रयत्न केला तर 2 ऑप्शन तुमचे जातील. बघा, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानावरती ज्या टीका केल्या तर त्या टीकांना काउंटर केले किंवा प्रत्युत्तर दिलेले आहेत, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 जाऊ शकतो. 2 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय असं म्हणण्याचं कारणच नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जाऊ शकतो. राहिले 3 आणि 4. 3 आणि 4 हे दोन्ही ऑप्शन आहेत, तर हे म्हणजे बाहेरचे लोक आहेत किंवा राज्यघटनेचा अभ्यास करणारे बाहेरचे अभ्यासक आहेत. सर आयव्हर जोनिंग आणि सर हेनरी मेन. ओके, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर आयव्हर जेनिंग्स
ओके. पुढे मी राज्यघटनेच्या वैशिष्ट्याची ज्यावेळेस आपण चर्चा करू तर त्यावेळेस हे आयव्हर जोनिंग्स यांनी भारतीय राज्यघटनेवरती कोणत्या टीका केलेल्या आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगेनच. ओके. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. ओके. जोड्या लावा. संविधान सभा फॉरेस्ट मेन्स 2022 हा प्रश्न आला होता. एका बाजूला तुम्हाला समिती दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे अध्यक्ष दिलेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं होतं सुकाणू समिती, अधिकारपत्र समिती, मूलभूत अधिकार उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती. ओके. हे तुम्हाला 2 उपसमिती आहेत आणि 2 मुख्य समिती आहेत. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अला 3 कुठं दिसते बघा, 2 आणि 4 मध्ये अला 3 आहे. ओके. अधिकारपत्र समिती क्रेडेंटल्स याचं उत्तर आहे आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके. अला 3 इथं लावलेला आहे, बला 4. मूलभूत अधिकार उपसमिती त्याचे अध्यक्ष कोण होते? JB कृपलानी, मागाशी सांगितले. आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष HC मुखर्जी. आलं लक्षात? समजलं? पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं उत्तर आहे. आता 4 वेळा मी समित्या आणि त्यांचा अध्यक्ष सांगत बसत नाही, कारण मी मागाशी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले, नाहीतर ते रिपीट होईल. बघा, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा मान्य काही लगेच केली नाही, त्यांनी सुद्धा थोडा वेळ घेतलाय आणि मग ही जी मागणी आहे तर ती तुम्हाला मान्य केल्याचं दिसतंय. पर्याय क्रमांक 1 38, 39, 40 की 42, म्हणजे 1900 तुम्ही लावून घ्या. ओके. काय उत्तर आहे याचं? 1940ला. तुम्हाला माहितीच असेल की कॅबिनेट मिशन भारतात आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही बनवून दाखवा, आणि मग ती सुरुवात झाली होती. तर संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी 1940 साली मान्य केलेली होती. दॅट्स इट. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लोक आपल्या देशाचं प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. ओके. संयुक्त गट क पूर्व 2022 हा प्रश्न विचारलाय. किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या? 2, 4, 3 की 5? 1930 ते 1932 या काळामध्ये लंडनमध्ये एकूण 3 गोलमेज परिषदा पार पडल्या होत्या. ओके. आणि या तिन्ही गोलमेज परिषदेला हजर असणारे एक म्हणजे नेते जे होते, महत्त्वाचे नेते, डॉक्टर BR आंबेडकर. आता माझा काउंटर क्वेश्चन आहे, महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते, किंवा कोणत्या गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधी लंडनमध्ये गेले होते? पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आजचा तुमचा प्रश्न, क्वेश्चन ऑफ द डे. पुढचा प्रश्न, 26 नोव्हेंबर 1949 की ज्या दिवशी घटनेची आपण स्वीकृती केली, खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या? ASO मेन्स 2022 प्रश्न. नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी, निवडणुकीसंबंधीच्या तरतुदी, तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी आणि मूलभूत अधिकार. कुठल्या तरतुदी आल्या? काय वाटतं तुम्हाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी आल्या, वरतीच मी तुम्हाला सांगितले. निवडणुकीसंबंधित तरतुदी आल्या आणि तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी, मूलभूत अधिकार नंतर आले. आता कलम कोणती लागू झाली बघा. 5 ते 9 नागरिकत्वाशी संबंधित असणारं कलम आहे. कलम 60, कलम 324 निवडणुकी संबंधित, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 आणि 393 ही जी सगळी कलमं सांगितली, तर या कलमांची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 रोजीच, की ज्या दिवशी आपण घटना स्वीकारली त्याच दिवशीपासून या कलमांची अंमलबजावणी सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. समजलं? दॅट्स इट. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. घटना समितीच्या महिला सदस्या त्यांच्या जोड्या लावायच्यात आणि त्या कोणत्या प्रांतातून आल्या होत्या? अगोदरच तुम्हाला सांगतो, याच्यावरती एक वेगळं लेक्चर बनवलेलं आहे. भारताच्या राज्यघटनेच्या म्हणजे घटना निर्मिती होत होती, तर संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. त्याच्यामध्ये एक दलित होती की जी दक्षिणेतून आली होती, एक मुस्लिम होती की जी उत्तरेतून आली होती. तर हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. ओके. त्याच्यावरचं लेक्चर आपल्याच यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. सरोजिनी नायडू, मालती चौधरी, दक्षियानी वेलायुधन राजकुमारी अमृत कौर. तर याच्या जोड्या लावायच्या आहेत. काय वाटतं तुम्हाला? तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगून टाकतो, कारण याच्यावरती आपण एक लेक्चर घेतलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अला 2 सरोजिनी नायडू आल्या होत्या बिहारमधून, मालती चौधरी आल्या होत्या ओरिसामधून, दक्षियानी वेलायुधन या आल्या होत्या मद्रासमधून, आणि राजकुमारी अमृता कौर ज्या होत्या तर त्या आल्या होत्या संयुक्त प्रांत व
बेरारमधून. ओके, दॅट्स इट. याच्यावरती एक वेगळे लेक्चर आहे, बघून घ्या. तुमच्या ह्या ज्या 15 महिला होत्या संविधान सभेमध्ये सदस्य म्हणून, तर त्यांच्याबद्दल जी सगळी माहिती अवेलेबल आहे पुस्तकात, तर ती सगळी त्याच्यावरती आधारित एक वेगळे लेक्चर आहे, पाहून घ्या. तर तुम्ही पाहिलं सुद्धा असेल मे बी. ओके, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हतं? मसुदा समितीबद्दल तुम्हाला पर्टिक्युलर प्रश्न विचारलेला आहे. कंबाईन ग्रुप बी ऑक्टोबर 2022ला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. वल्लभभाई पटेल, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 नावं तुम्हाला दिलेली आहेत. त्याच्यातलं काय विचारले? कोण सदस्य नव्हतं असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सॉरी, नव्हते नाही, होते विचारले. कोण सदस्य होते? नव्हते तर सगळेच नव्हते, म्हणजे तर तिन्हीच्या तिन्ही नव्हते. कोण सदस्य होतं असा प्रश्न आहे. सॉरी, वाचताना थोडीशी मिस्टेक झाली. वल्लभभाई पटेल नाही, चान्सच नाही. जवाहरलाल नेहरू चान्सच नाही. राजेंद्र प्रसाद चान्सच नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. ओके, ह्या मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली होती? 29 ऑगस्ट 1947ला. ओके, आणि नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं मुख्य काम जे होतं तर या मसुदा समितीकडे होतं. आणि याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते. किती? 7, म्हणजे 6 + 1 अध्यक्ष. डॉक्टर B.R. आंबेडकर अध्यक्ष होते. N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर K.M. मुन्शी, सय्यद मुहम्मद सादुल्ला, N. माधवराव, म्हणजे आजारपणामुळं B.L. मित्र यांनी राजीनामा दिला होता, तर त्यांच्या जागी मग N. माधवराव आले होते. T.T. कृष्णामाचारी जे होते, D.P. खैतान यांचा 1948मध्ये मृत्यू झाला होता आणि त्यांची जागा T.T. कृष्णामाचारी यांनी घेतलेली होती. तर अशा 7 सदस्यांनी मिळून, म्हणजे 6 + 1 ही मसुदा समिती बनली होती 29 ऑगस्ट 1947ला. याची जी होती तर ती स्थापना करण्यात आलेली होती. ओके, क्लिअर? पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे, जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. पुढीलपैकी योग्य रीतीने जुळलेल्या जोड्या सांगा. योग्य रीतीने कुठल्या कुठल्या जोड्या जुळल्या? म्हणजे एका बाजूला तुम्हाला भारताच्या संविधान सभेतील प्रतिनिधीची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रतिनिधी संविधान सभेवर निवडला गेला तो प्रांतांची नावं दिलेली आहेत. बघा, K.M. मुन्शी, वल्लभभाई पटेल, फिरोज गांधी, राजेंद्र प्रसाद आणि K.C. नियोगी. ओके, K.C. नियोगी हे भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. भारताचे अर्थमंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत. ओके, आणि दुसऱ्या बाजूला मुंबई किंवा बॉम्बे, संयुक्त प्रांत, बिहार, मुंबई किंवा बॉम्बे. कुठली जोडी, म्हणजे कुठली जोडी अशी योग्यरित्या तुम्हाला वाटते ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ, ब, क आणि ड. ओके, कुठल्या? अ, ब, क आणि ड. K.M. मुन्शी, बॉम्बे, मुंबई, वल्लभभाई पटेल, बॉम्बे, मुंबई, फिरोज गांधी, संयुक्त प्रांत, राजेंद्र प्रसाद, बिहार. K.C. नियोगी काही तिथं नव्हते. ओके, बॉम्बे, मुंबईमधून ते नव्हते. आलं लक्षात? समजलं? तर मग आता तुम्ही सांगा ते कुठून निवडून आले होते. ओके, हा एक तुमचा प्रश्न आहे. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हटलं जातं? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. का म्हटलं जातं? त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, ते घटना समितीचे अध्यक्ष होते, ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. का त्यांना म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. एकच मिनिट. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कारण मसुदा समितीचं महत्त्वाचं काम काय होतं? राज्यघटनेचा मसुदा तयार करणं. आणि तो कुणी तयार केला आहे? डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाल्या मसुदा समितीने. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ते राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकरांना राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. साधं सोपं सरळ याचं उत्तर आहे. बाकीच्या उत्तरांकडे तुम्ही जाऊच नका. उद्दिष्टांचा ठराव त्यांनी मांडला का? नाही, नेहरूंनी मांडला. घटना समितीचे अध्यक्ष होते का? नाही, शक्यताच नाही. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे 2 गेलं. ब आणि क गेलं. ब गेला, एकच राहिला, पर्याय क्रमांक 3. ओके, थोडंसं लॉजिक पण लावायला शिका. मगाशी सांगतोय मी, पुन्हा सांगतोय, लॉजिक त्याच वेळेस लागू शकतं की ज्यावेळेस तुमचा थोडासा तरी अभ्यास झालेला आहे. न अभ्यास करता लॉजिक लावायचा प्रश्न केला ना तर ते कोरड्या विहिरीत उडी मारण्यासारखं आहे. त्याच्यामुळं अभ्यास न करता लॉजिक लावूच नका. पुढचा प्रश्न, घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचं माध्यम तर आहेच, पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपचारसुद्धा ठरू शकेल असं मत कोणी व्यक्त केले? तर हे व्यक्त केले पर्याय क्रमांक 3, महात्मा गांधी यांनी. हे स्टेटमेंट आहे आणि मी तुम्हाला ॲज इट इज सांगतोय.
महात्मा गांधींनी हे व्यक्त केलेलं स्टेटमेंट आहे. ही स्टेटमेंट लक्षात ठेवा, कारण स्टेटमेंट तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेची उत्तरं लिहाल किंवा निबंध लिहाल, ओके, तर त्यावेळेस तुम्हाला ही स्टेटमेंट वापरता येऊ शकतात. त्याच्यामुळे ही स्टेटमेंट बाजूला काढा, त्याची एक वेगळी नोटबुक बनवा आणि तिथं ही स्टेटमेंट लिहून ठेवा. ओके. पुढचा प्रश्न, 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश डॅश यांनी भारतीय घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा प्रश्न आहे. साधा सोपा सरळ प्रश्न आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे उद्दिष्टांचा ठराव. कधी? 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते विचारले. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद, प्रांतीय संविधान समिती वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती वल्लभभाई पटेल आणि केंद्रीय अधिकार समिती जी होती तर त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, कारण हे समित्या मी तुम्हाला वरती सगळ्या सांगून टाकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होतं. सोमेश 2022चा प्रश्न. कोण समाविष्ट? हा जरा थोडासा लेंदी प्रश्न आहे, हे तुम्ही वाचले, पण तुम्हाला मी ॲक्च्युअली याचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे प्रांतिक विधानसभेमधून 292 सदस्य होते, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतांमधून 4 सदस्य होते, रियासतीकडून 93 सदस्य होते. तर 92, 04 आणि 93 अशा रीतीनं संविधान सभा जी होती तर ती बनलेली आपल्याला दिसून येते. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. सत्य असलेलं विधान तुम्हाला निवडायचं आहे. 4 विधानं तुम्हाला दिलेली आहेत. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे का? नाही. सत्य नाही म्हणजे कसं, चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे. ओके, त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. अंमलबजावणीची तारीख आहे 26 जानेवारी 1950. ओके, आणि या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला आपण स्वीकारली. 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्द जोडले. बरोबर आहे. 1976ची घटनादुरुस्ती 1976ला झाली. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात नोंदवलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची तत्व आपण सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेली आहेत का? ऑब्व्हियसली सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेकडूनच आपण ती स्वीकारलेली आहेत. आणि फ्रान्सकडून काय? समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची तत्व आपण फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहेत. ओके, दॅट्स इट. हे IRचा थोडासा भाग तिकडं आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटना समितीचं शेवटचं अधिवेशन. प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे. शेवटचं अधिवेशन कधी झालं? कधी झालंय? 26 नोव्हेंबर 1949ला झालं का? नाही झालं. 26 जानेवारी 1950ला झालं का? नाही झालं. 24 जानेवारी 1950ला झालं का? झालं. 9 डिसेंबर 1950 झालं का? नाही झालं. तर संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन जे आहे तर ते 24 जानेवारी 1950 रोजी झाल्याचं आपल्याला दिसतं. पर्याय क्रमांक 3. आणि जर का तुम्हाला विचारलं घटना समितीच्या एकूण बैठका किती झाल्या तर एकूण 11 बैठका घटना समितीच्या झाल्या होत्या. पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946, दुसरी बैठक 20 ते 25 जानेवारी 1947, तिसरी बैठक एप्रिल मे 1947, चौथी बैठक 14 ते 31 जुलै 1947, पाचवी बैठक 14 ते 30 ऑगस्ट 1947, सहावी बैठक 27 जानेवारी 1948, सातवी बैठक 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1950, आठवी बैठक 16 मे ते 16 जून 1949, नववी बैठक 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949, 10वी बैठक 6 ते 17 ऑक्टोबर 1949 आणि 11वी बैठक 14 ते 26 नोव्हेंबर 1950. आणि घटना समितीचं शेवटचं अधिवेशन 24 जानेवारी 1950 आणि मग 26 जानेवारी 1950ला आपण जी होती तर ती घटना स्वीकारलेली आहे. ओके, इथपर्यंत समजलं? क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते विचारले. मसुदा समिती आणि सदस्य नव्हते. एन गोपालस्वामी अय्यंगर, सचिदानंद सिन्हा, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, महम्मद सादुल्ला. मागाशी मी तुम्हाला सांगितलं की 7 सदस्यांची ही घटना मसुदा समिती होती. अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर होते. गोपालस्वामी अय्यंगर होते का? होते. त्याच्यानंतर महम्मद सादुल्ला होते का? होते. सचिदानंद सिन्हा? नाही, शक्यताच नाही. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अय्यंगार तर होतेच, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर तर होतेच. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. फॅक्च्युअल डाटा आहे तो लक्षात ठेवा.
पाठ करून लक्षात ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. खालील विधानं विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चा प्रश्न आहे. तुम्हाला 3 विधानं दिलीत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक निवडायचं आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. पहिला प्रश्न, हे बरोबर वाटतंय का? 284 जणांनी सदस्या केल्या होत्या, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हा गेला. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवलेल्या आहेत. ओके, नाही, राज्यघटना सुरुवातीला फक्त इंग्लिशमध्येच लिहिली गेली होती, हिंदीचा काय प्रश्नच नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ऑप्शन बी सुद्धा गेला. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली आहे का त्यांनी? तर लिहिली आहे, हे बरोबर आहे. काय करायचं तुम्हाला? बरोबर, तर पर्याय क्रमांक याचं जे उत्तर आहे तर 3 आहे. विधान क बरोबर आहे, अ आणि ब चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. फक्त क बरोबर आहे. पहिल्यांदा राज्यघटना इंग्लिशमध्येच लिहिली होती, 286 नाही 284 सदस्यांनी तिथं हस्ताक्षरात आपल्या सह्या केल्या होत्या आणि शेवटची सही फिरोज गांधींची होती, लक्षात ठेवा. खालील विधानांचा विचार करा. 2022चा मुख्य परीक्षेचा प्रश्न. 4 विधानं दिलेत तुम्हाला आणि त्याच्यातली बरोबर विधानं तुम्हाला ओळखायची आहेत. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. काय वाटतं तुम्हाला? स्वीकारलाय का? तर स्वीकारलाय. संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 रोजी स्वीकृत केलंय. काय वाटतं तुम्हाला? नाही केलं. वरती तुम्हाला सांगितले कधी केले ते. संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 26 जानेवारी 1950 रोजी निवड केली का? नाही केली, काही संबंधच नाही. संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी झालं, वरतीच पाहिले, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. अ आणि ड याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ आणि ड जे ऑप्शन आहेत तर ते बरोबर आहेत. ओके, याच्या मी डिटेलमध्ये तुम्हाला तक्ता देतो, नंतर कधी काय स्वीकारलं हे तुमच्या लक्षात येईल. ओके, हे लक्षात ठेवा. शेवटच्या अधिवेशनावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न कसा जरी विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे फॅक्च्युअल डाटा जो आहे तर त्याची उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे. त्याची जर का उत्तरं चुकली तर मग थोडंसं अवघड होण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ आणि ड जी विधान आहेत तर ती बरोबर आहेत. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? 2021चा प्रश्न आहे. नियम समितीचे अध्यक्ष विचारले. नियम समितीचे अध्यक्ष कोण होतं? वरतीच तुम्हाला सांगितले राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. ओके, के.एम. मुन्शी, बी.आर. आंबेडकर, अल्लादशी कृष्णस्वामी अय्यर काही शक्यताच नाही आहे. राजेंद्र प्रसाद याचे अध्यक्ष होते. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालील विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. सॉरी, मी 284 म्हटलो, 288 सदस्य होते. मागच्या प्रश्नामध्ये मी 284 म्हटलो, 288 सदस्य होते. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या का? नाही. ओके, हे चुकले. कायद्याने घालून दिलेली पद्धत प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेलं आहे का? नाही, ते आपण ब्रिटनकडून स्वीकारले. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली का? नाही, ही आपण कोणाकडून घेतली? ऑस्ट्रेलियाकडून घेतली. योग्य विधान तुम्हाला ओळखायचं होतं, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एक विधान बरोबर नाही आहे. तिन्ही विधानं जी आहेत तर ती चुकीची आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. भारत सरकार कायदा 1935 द्वारा केलेल्या शिफारशीच्या आधारे भारताच्या संविधान सभेची स्थापना करण्यात आलेली होती. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय? नाही. कॅबिनेट मिशन आलं जे होतं तर त्यांच्या शिफारशींवरून ही स्थापना करण्यात आलेली होती. त्याच्यामुळं विधान हे जे आहे तर हे चुकीचं आहे. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946 रोजी एच.सी. मुखर्जी यांची निवड केली होती का? पहिले उपाध्यक्ष 25 जानेवारी 1947ला निवडले होते, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. जवाहरलाल नेहरू यांची नियम समिती, सुकाणू समिती आणि हंगामी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती का? तर हे सुद्धा चुकीचं आहे. ओके, योग्य विधान निवडायचं आहे. तिन्ही विधाने जे आहेत तर ती अयोग्य आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न झालेला आहे हॅशटॅग कॅन्सल केला आयोगाने. दॅट्स इट. लक्षात ठेवा.
तिन्हीच्या तिन्ही. कारण इथं बघा सुकाणू समितीचे अध्यक्ष होते तर ते राजेंद्र प्रसाद होते, त्याच्यामुळं हाही ऑप्शन तिथं जातोय. ओके. पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशन योजनेने घटना समितीची रचना सुचवली होती. तर त्या अनुषंगानं तुम्हाला काय करायचं आहे, योग्य किंवा बरोबर विधानं ओळखायची आहेत. बरोबर विधान कोणती कुठली वाटतात? 19 फेब्रुवारी 1945ला हे कॅबिनेट मिशन जे होतं तर ते भारतात पाठवलं आणि 16 मे 1946ला यांनी जी आपली योजना होती तर ती योजना आपली जाहीर केलेली आहे. ओके, हे तुम्हाला माहीत आहे. काय करायचं याच्यातलं तुम्हाला कशी रचना स्वीकारलेली होती, तर बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. काय वाटतं तुम्हाला याचा पर्याय काय असावा? तर हा सुद्धा प्रश्न आहे तर तो आयोगानं कॅन्सल केलेला आहे, कारण नाहीच. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की घटना समितीची सदस्य संख्या 389 असावी, प्रत्येक प्रांताच्या वाट्याला त्या प्रांताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावं, प्रत्येक प्रांताच्या वाट्याला आलेल्या प्रतिनिधी संख्येची वाटणी तिथं वास्तव्य करणाऱ्या प्रमुख 3 जमातीमध्ये कुठल्या कुठल्या, मुस्लिम, शीख आणि खुला या जमातींच्या संख्येच्या प्रमाणात करावं, त्या जमातींच्या लोकांनी एकल संक्रमणीय, इथं प्रमाणशीर म्हटलंय, प्रमाणशीर नाही आहे, एकल संक्रमणीय मतासह प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे प्रांतीय विधिमंडळावर आपले प्रतिनिधित्व निवडावेत, संस्थानाचे हे प्रतिनिधित्व ब्रिटिश भारतासाठी अवलंबलेल्या पद्धतीप्रमाणेच त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटले जावेत, त्यांची निवडणूक कशी करायची हे संबंधित संस्थानिकांच्या सल्ल्याने ठरवावं आणि या दृष्टीने मुस्लिम बहुसंख्यांचे प्रांत, हिंदू बहुसंख्यांचे प्रांत, दोन्ही जमातींची समान संख्या असलेले प्रांत अशा 3 गटात विभाजन करण्यात यावं. हे तिन्हीच्या तिन्ही तरतुदी तुम्हाला काही दिसत नाही आहेत, त्याच्यामुळे हा सुद्धा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. दॅट्स इट. चलो पुढचा प्रश्न बघा. अयोग्य कथन तुम्हाला ओळखायचं आहे, STIचा हा प्रश्न आहे. चुकीचं विधान ओळखायचं आहे. कुठलं विधान चुकीचं वाटतंय? भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलेली होती. नाही. ओके, सच्चिदानंद सिन्हा होते. इथं सच्चिदानंद सिन्हा होते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. बाकीची वरची तिन्हीच्या तिन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. ओके, संविधान सभेचं पहिलं अधिवेशन जून 1946ला झालं होतं, हे तुम्हाला माहीत आहे. सदस्य नव्हते, महात्मा गांधी संविधान समितीतच नव्हते, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. हे चौथं जे आहे तर ते चुकीचं आहे. पुढचं बघा, जोड्या लावायच्यात तुम्हाला. जोड्याच लावायच्यात, बरोबर. काय कशाबद्दल आहे? विविध स्रोत. मी मगाशी सांगितले तुम्हाला कुठल्या देशाकडून आपण काय काय स्वीकारले. डिरेक्टली आपण याचं उत्तर काढूया. अमेरिकेचं राज्यघटना काय म्हणतो आपण त्याला, मूलभूत हक्क, उलट गेला. मूलभूत हक्क आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहेत. संसदीय लोकशाही आपण ब्रिटनकडून स्वीकारलेली आहे. संसदेचं संयुक्त अधिवेशन आपण ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेलं आहे आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आपण आयर्लंडकडून स्वीकारलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. चलो आगे बढो. साधे सोपे प्रश्न. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली. कोणत्या दिवशी करण्यात आली? मसुदा समिती, कारण त्याची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 आणि त्याच दिवशी ते अध्यक्षपदी निवडले गेलेले होते. बरोबर, 7 सदस्य होते त्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 29 ऑगस्ट 1947. पुन्हा एकदा जोड्या लावायच्या तुम्हाला. एका बाजूला नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी काय काम केले ते दिलेलं आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते. काय होते? घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. सर BN राव घटना परिषदेचे वैधानिक सल्लागार होते आणि जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. मागाशीच हे तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. थोडंसं फास्ट जाऊया. पुढचा प्रश्न. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे भारतीय संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबत खालील विधानांचा विचार करा. विधानं दिले त्याच्यातलं तुम्हाला चुकीचं किंवा बरोबर कुठलं ओळखायचं आहे. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ओके, बनली का? बनली. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. बनली का? बनली. संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. नाही, हे नव्हते, मावळणकर होते. मावळणकर. चूक. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 झाली. कमी झाली का? झाली, कारण भारत आणि पाकिस्तान 2 नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड जी विधानं आहेत तर ती विधानं बरोबर आहेत. काही गोष्टींना लॉजिक लावा,
काही गोष्टी अभ्यास करून सोडवा. मी सांगतोय की अभ्यास केल्याशिवाय लॉजिक लागत नाही. आणि हा जो उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला होता? 9 ऑगस्ट 1946ला. हे तुम्हाला माहीत आहे. आता माझ्या लक्षात आलं म्हणून मी सांगितलं. कुठली बाब जुळत नाही, काय जुळत नाही ते सांगायचं. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019चा प्रश्न. 4 तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला का? नाही मांडला. मी आत्ता मुद्दाम तुम्हाला हिंट दिली होती, तर तो मांडला होता 9 ऑगस्ट 1946. पहिलं विधान चुकलंय. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना, बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत्यार्पण केली, बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या, बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि याच दिवशी आपण राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. कधी? 24 जानेवारी 1950ला, बरोबर. आणि याच दिवशी काय केलं आपण? ह्या सदस्यांनी संविधानाच्या ह्याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्याचं आपल्याला दिसते. दॅट्स इट. पुढचा प्रश्न आहे, डिरेक्टली आता उत्तराकडे येऊया. मसुदा समितीचे सदस्य ओळखायचे आहेत. 29 ऑगस्ट 1947 स्थापन झालेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष. काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर? ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 2 मुन्शी, अय्यंगार आणि अय्यर. अय्यर यम. ओके, A²M असं लक्षात ठेवा. A² अय्यंगार, अय्यर आणि मुन्शी. राजेंद्र प्रसादाचा काय संबंधच नाही ना, ते काही इकडं नव्हतेच, ते बाकीच्या समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 ब, क, ड याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय घटना समितीबाबत खालील विधानांचा विचार करा. बरोबर विधानं तुम्हाला किंवा विधान ओळखायचं आहे. कुठली विधानं तुम्हाला बरोबर राहतात? 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. ऑब्व्हियसली बरोबर आहे. पर्याय क्रमांक अ जर बरोबर आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. निर्वाचित म्हटले, निवडून आलेले, बरोबर आहे का? बरोबर आहे. भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते. 4 नव्हते, 2 होते, 2. ओके, त्याच्यातलं एकाचं नाव सांगतो मी, अँथनी, फ्रान्स अँथनी हे होते. आणि दुसरे कोण उपाध्यक्ष होते आत्ताच मी तुम्हाला सांगितले एका मिनिटापूर्वी. ओके, तर त्याचं तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला, बरोबर आहे. अ, ब आणि ड. अ, ब आणि ड. सॉरी, हे 1947 नाही सादर केला, हे चुकले. त्याच्यामुळं अ आणि ब ही जी 2 ऑप्शन आहेत तर ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे उत्तर आहे, तर पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं उत्तर आहे. अ आणि ब जे विधान आहेत तर ती बरोबर आहेत. क आणि ड जे आहेत तर ती चुकीची आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान सभेत मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष, वरतीच तुम्हाला सांगितले उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? JB कृपलानी. ओके, आणि मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. ओके, आणि केंद्र शासनाच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू. प्रांतांच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो. कुठल्या नावाने ओळखला जातो? तर अल्ट्रा व्हिरस. पर्याय क्रमांक 1 अल्ट्रा व्हिरस या नावाने तो कायदा ओळखला जातो. पुढचा प्रश्न, फाळणीनंतर घटना समितीची जी स्थिती होती तर त्याचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि बरोबर विधान ओळखायचं आहे. समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली, बरोबर आहे. संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली, बरोबर आहे. प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रतिनिधींची संख्या 299 इतकी कमी झाली, हे सुद्धा बरोबर आहे. कारण 389 भारताची फाळणी झाली, 229 सदस्य राहिले. तर पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क ही तिन्ही विधानं जी आहेत तर ती ऑब्व्हियसली बरोबर आहेत. दॅट्स इट. चलो पुढचा प्रश्न, कोणती वैशिष्ट्ये आणि स्रोत जुळत नाहीत? चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. कायद्याचे अधिराज्य ब्रिटिश राज्यघटना, बरोबर आहे का? बरोबर आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धती ब्रिटिश राज्यघटना. कायद्याने घालून दिलेली पद्धती ब्रिटनकडून स्वीकारली का? नाही, ती आपण स्वीकारली जापानकडून. ओके, त्याच्यामुळं 2 चुकीचं आहे. कायद्याची योग्य पद्धत अमेरिकन राज्यघटना, बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकन राज्यघटना, बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते चुकीचं आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त
घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि तुम्हाला बरोबर विधानं ओळखायची आहेत. मे 1949 रोजी मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली का? तर दिली मान्यता. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला का? वरतीच सांगितले स्वीकारला. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केलाय का? केलाय. राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षरी ही डेट एकच आहे, 24 जानेवारी 1950. त्याच्यामुळं क सुद्धा बरोबर आहे. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली नाही, हे मात्र चुकीचं आहे. अ, ब आणि क जी विधान आहेत तर ती बरोबर आहेत. ड विधान जे आहे तर चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. ओके, दॅट्स इट. पुढं जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला, लावा. सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, बी एन राव, पंडित जवाहरलाल नेहरू. उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू. सच्चिदानंद सिन्हा आणि बी एन राव कुठे गेलं? घटनात्मक सल्लागार. ड ला किती? 1 पाहिजे. ड ला 1 एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. असं तुम्ही ॲक्च्युअली एक्झाममध्ये करू शकता. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला असं करता येऊ शकतं. म्हणजे तसे चान्सेस आहेत. म्हणजे ते अभ्यास झाला असेल तर तुमच्या लक्षात येईल. जर का अभ्यास नसेल तर मग हे लक्षात येणार नाही, म्हणजे येऊच शकत नाही लक्षात. त्याच्यामुळं अभ्यास करा आणि अभ्यास करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? 2018ला प्रश्न विचारला होता. 11 डिसेंबर 1946ला. याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा, घटना समितीचे अध्यक्ष, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 तर गेला. बी आर आंबेडकर काय नाही. सच्चिदानंद सिन्हा उपाध्यक्ष होते त्याच्यामुळे तो गेला. पुरुषोत्तम दास टंडन हे काय एवढ्या महत्त्वाच्या पदावरती जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ते गेला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली होती? 2018चा कंबाईनचा प्रश्न आहे. घटनात्मक सल्लागार किंवा संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? बऱ्याचशा वेळेला हा प्रश्न रिपीट झाला आहे. बी एन राव. जयकर, मुखर्जी, अय्यंगार यांचा काही संबंधच नाही आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? तिसऱ्या वेळेला हा प्रश्न रिपीट झाला आहे. म्हणजे 2011 ते 2025 पर्यंत आत्तापर्यंत तिसऱ्या वेळेला हा प्रश्न आला आहे. तिसऱ्या वेळेला. त्याच्यामुळे या तरतुदी पाहून घ्या. जी 10-12 कलमं आहेत, म्हणजे नागरिकत्वाची 5 ते 9, मग त्या आणीबाणी वगैरे, तर हे पाहून घ्या एकदा. कलमं तुमच्या लक्षात राहिली तर ह्या तरतुदी लक्षात राहतील. निवडणूक आहे. नागरिकत्व होतं का? होतं. निवडणुका होते का? होत्या. तात्पुरती संसद होती का? होती. मूलभूत अधिकार तेवढे नव्हते. जर का तुम्ही हा ऑप्शन काढला म्हणजे ड गेला. ड कुठं आहे? हा गेला. 3 ऑप्शन बरोबर आले तर अ, ब, क. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. एवढे साधं सोपं सरळ आहे. मूलभूत अधिकार नंतर झाले. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचं अंग आहे? केंद्रीय कार्यकारी विभाग. ओके, एक्झिक्युटिव्हबद्दल त्यांनी प्रश्न विचारला आहे. राष्ट्रपती असतात का? असतात. महान्यायवादी असतात का? काय वाटतं तुम्हाला? असतात. मंत्रिमंडळ असतं का? ऑब्व्हियसली असतं. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असतो का? नाही, ही काही शक्यताच नाही. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. हे 3 ऑप्शन जे आहेत तर ते केंद्रीय कार्यकारी विभागाचा अविभाज्य भाग असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं होतं? सच्चिदानंद सिन्हांचं नाव कोणी सुचवलं होतं? काय वाटतं तुम्हाला? जे बी कृपलानी. कारण हे सगळ्यात वयोवृद्ध सदस्य होते म्हणून ते म्हणले की चला तुम्ही अध्यक्ष व्हा, आणि जे बी कृपलानींनी त्यांचं नाव सुचवलेलं आपल्याला दिसतंय. दॅट्स इट. खालील विधानं विचारात घ्या. 2017चा प्रश्न आहे आणि तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे. म्हणजे हे अगोदरचा प्रश्न आहे बरं का, 2019च्या अगोदरचा, कारण 2017ला प्रश्न आला आहे. तर त्यावेळेस हे विधान बरोबर होतं. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. ओके, नाही आहे. भारतीय संसद सार्वभौम आहे का? नाही आहे. भारतात एकच गोष्ट सार्वभौम आहे, ते म्हणजे भारताचं संविधान. भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या होत्या का? आल्या होत्या. वरतीच पाहिलं आपण. तर अ, ब, क. पर्याय क्रमांक 2 जे आहे
तर याचं अचूक उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. बरोबर समजलं? दॅट्स इट. आणि आत्ता जर का हा प्रश्न आला तर जम्मू काश्मीर वगळता नाही, जम्मू काश्मीरसह संपूर्ण भारताला म्हणजे भारताच्या भूप्रदेशाला एकच राज्यघटना स्वीकार आहे. आता मात्र प्रश्न हॅशटॅगमध्ये जाऊ शकतो आत्ता जर का त्यांनी विचारला तर. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली होती का? ऑब्व्हियसली आली होती. हे बरोबर आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली का? झाली. 9 ते 11 डिसेंबरला झाली. भारतीय संविधान सभेचं 11वं सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1946 या काळात पार पडलं. मी मागाशी सांगितलंय शेवटचं सत्र जे होतं किंवा शेवटची बैठक जी होती तर ती 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी पार पडलेली होती आणि मग 26 नोव्हेंबरला आपण ते संविधान स्वीकारलेलं आहे. दॅट्स इट. अ ब क पर्याय क्रमांक 3 तिन्ही जे आहेत तर हे ऑप्शन बरोबर आहेत. दॅट्स इट. सोपं साधं सरळ. पुढचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. 2 एक विधान आणि एक कारण दिले. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनास साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिलेले आहेत. भारत सरकार कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती. तर तुम्हाला याच्यातलं बरोबर विधान कुठलं आहे तर ते ओळखायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ही दोन्ही विधानं आहेत तर ती बरोबर आहेत आणि आर हे विधान एचं योग्य स्पष्टीकरण आपल्याला असल्याचं दिसतंय. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. संविधान सभेसाठी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान तुम्हाला बाहेर काढायचं आहे. काय वाटतंय? संस्थानांचे प्रतिनिधी अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते असं काय होतं का? नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. बरोबर आहे का? बरोबर आहे. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्याकडून निवडल्या जाणार होत्या. बरोबर आहे. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्याकडून निवडून आलेले होते. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते विधान चुकीचं आहे आणि तेच त्याचं बरोबर उत्तर आहे. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान गैरलागू आहे? गैरलागू म्हणजे चुकीचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. बरोबर का? बरोबर आहे. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला का? काय वाटतं तुम्हाला? ठेवण्यात आला असेल का? आला असेल ना का? आपण काही दिवस नव्हतो म्हणजे 9 डिसेंबरला मांडला आणि 13 डिसेंबरला तो ठेवला. तर हे विधान बरोबर आहे. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. ऑब्व्हियसली दिशादर्शकच होता. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलं. असं काही घोषित करण्यात आलेलं नव्हतं, ते नंतर झालं. ओके, दॅट्स इट. त्याच्यामुळं 4 जे आहे तर ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. 3 विधानं तुम्हाला दिलेली आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान जे आहे तर ते बरोबर विधान ओळखायचं आहे. कुठली विधानं आहेत बघा. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक जी आहे तर ती 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं. तर काय? हे बरोबरच आहे, स्वीकारलंच त्या दिवशी. सच्चिदानंद सिन्हा संविधान सभेचे अध्यक्ष होते का? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? नव्हते. हे विधान चुकलं आहे. राजेंद्र प्रसाद होते. आणि याचं उत्तर आहे अ आणि क. पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. काय वाटतं याचं उत्तर? एकच उत्तर देण्यासारखं पर्याय याच्यामध्ये. सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक 3. आंबेडकर मसुदा समिती, जे.बी. कृपलानी मुलभूत हक्क उपसमिती, जवाहरलाल नेहरू केंद्रीय घटना समिती. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला बाहेर काढायचं आहे, ओळखायचं आहे. चुकीचं विधान. संविधान सभेची एकूण संख्या
म्हणजे 1946मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली का? वाढेल कसं ना, कमी झाली. हा जर काही शब्द तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर हेच विधान बाजूला निघते. बाकी तिन्ही विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. वाचून घ्या तुम्ही. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीची एकूण किती अधिवेशनं झाली? 114 पॉसिबल आहे का? नाही. 165 नाही. 11 किंवा 16 पैकी एक उत्तर असू शकतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11 अधिवेशनं झाली. टोटल किती? 11 अधिवेशनं. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वजाची रचना डॅश डॅश रोजी स्वीकारली. 2016 प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला, कधी स्वीकारली असेल? राष्ट्रध्वज आपण कधी स्वीकारलाय? 22 जुलै 1947ला. रचना स्वीकारली म्हणजे राष्ट्रध्वज स्वीकारला ना, वेगळं काय नाही आहे. 9 ते 23 डिसेंबर 1946 काय आहे? हे पहिल्या अधिवेशनाची डेट आहे ही. दॅट्स इट. आणि 22 जुलै 1947ला आपण राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आत्ता काय म्हणतात? आत्ता काय म्हणतात? पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 3 विधानं दिलेत तुम्हाला, त्याच्यातलं तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. बरोबर आहे. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. प्रारूप म्हणजेच काय? मसुदा समितीची. बरोबर. सर BN राव संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. बरोबर. तर ही तिन्ही विधानं जे आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही. दॅट्स इट. सोपं. पुढीलपैकी 2 विधानापैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान तुम्हाला बाजूला काढायचं आहे. घटना समिती म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नंतर विधान समिती म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचं पुढं रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत किंवा पार्लमेंटमध्ये झालं. बरोबर आहे का? बरोबर आहे. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शुभ शकुन मानलाच गेला. बरोबर आहे का? तर हे सुद्धा बरोबर आहे. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 कुठलंही विधान चुकीचं नाही आहे. दॅट्स इट. पुढे बघा, खालील मुद्द्यांचा विचार करा. 2 विधानं दिली तुम्हाला, बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. 26 जानेवारी 1950ला नाही केल्या, 24 जानेवारी 1950ला गेल्या. त्याच्यामुळे हे चुकलं. मूळ भारतीय संविधानात 355 कलम आणि 12 परिशिष्ट नाही 12 परिशिष्ट नव्हती, ती 8 होती. 8. 355 कलम तर होतीच आणि मग ती 12 परिशिष्ट झालेली आहेत. याचं उत्तर आहे ही दोन्ही विधानं आहेत तर ती चूक आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. 3 विधानं दिलेत तुम्हाला, त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 नवी दिल्लीत पार पडली. ऑब्व्हियसली करेक्ट. सरदार हुकुमसिंग, KT शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते का? तर हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते? नव्हते. हे चुकले, कारण फाळणी झाली होती ना. सॉरी, हे झालं होतं. मुस्लिम लीगचे सर्व सदस्य नव्हते पहिल्या बैठकीला. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे अ आणि ब. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे अ आणि ब. ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत आणि जे क विधान आहे तर ते तुम्हाला चुकीचं असल्याचं दिसतंय. आणि पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 हे आता तुमचं पाठ झालं असेल. एवढ्या वेळेला आपण ते सांगितलेलं आहे. दॅट्स इट. आगे बढो. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हतीच ती. बरोबर आहे. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती? नाही, ती अप्रत्यक्षरित्या निवडलेली होती. त्याच्यामुळे हे चुकले. ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या का? नव्हत्या. ती विविध समित्यांद्वारे कार्यरत असे? बरोबर आहे. 22 समित्या मी तुम्हाला सांगितल्या. तर अ आणि ड हे उत्तर बरोबर आहे. चलो पुढे जाऊया. कोणत्या समितीमध्ये डॉक्टर BR आंबेडकरांनी सदस्य म्हणून कार्य केलेलं होतं? कुठल्या? मूलभूत अधिकार समितीचे सदस्य होते का? होते. अल्पसंख्याक उपसमितीचे सदस्य होते का? होते. सल्लागार समितीचे होते. तर अ, ब आणि क. राज्य समितीचे मात्र ते सदस्य नव्हते. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. ह्या 3 समित्या लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटना
कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅश डॅशकडून प्रकाशित केली जाते. कोण प्रकाशित करतं? बघा थोडंसं हे लिगली काम आहे, वैधानिक विभागच ती करेल ना. दॅट्स इट. सोपा प्रश्न आहे, 2015चा प्रश्न आहे. नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी कधीपासून लागू झाल्या? ज्या दिवशी आपण राज्यघटना स्वीकारली. कधी राज्यघटना स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1950. हे सांगून झाले. रिपीट झालेल्या प्रश्नांचं आता मी स्पष्टीकरण देत बसत नाही, कारण लेक्चर हे थोडंसं मोठं व्हायला लागलेलं मोठं होईल त्याच्यामुळं. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत, त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946, बरोबर आहे. बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला, बरोबर आहे. आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, चुकीचं आहे. अ आणि ब पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. दॅट्स इट. समजतं इथपर्यंत. आणि वरती जे मी 3 उपसमित्या सांगितल्या, कुठल्या कुठल्या? मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि सल्लागार समिती. तर या 3 समित्यांचे सदस्य डॉक्टर आंबेडकर होते, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? 2014चा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. डिरेक्टली मी याचं उत्तर तुम्हाला सांगतो. पर्याय क्रमांक 2, 252 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत आणि 93 भारतीय संस्थाने. ओके, 96 + 93 असं लक्षात ठेवा भारतीय संस्थानात. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचं नंदनवन अशी टीका केली जाते, याची कारणं काय आहेत? काय कारण वाटते तुम्हाला? काय कारण याचं असू शकतं? तुम्हाला असत्य विधान ओळखायचं आहे. असत्य, चुकीचं विधान ओळखायचं आहे. मसुद्याची भाषा केवळ न्यायालयालाच परिचित आहे? ऑब्व्हियसली आहे, कारण ती थोडीशी अवघड भाषा आहे. तरतुदीमागील ध्वन्यार्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला समजू शकतो? ऑब्व्हियसली समजू शकतो. मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात. नेतो का? नेतोय. मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते. 7 पैकी 3 नव्हते, जवळजवळ 5 सदस्य कायदेतज्ञ होते, त्याच्यामुळे हे चुकलंय. असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालील मुद्द्यांचा विचार करा. मुद्दे दिलेत तुम्हाला 2 आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. भारतीय संविधानाचं तत्त्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुसूचित होतं? ऑब्व्हियसली होतं, हे बरोबर आहे. हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकारला नाही, 1947ला स्वीकारला आहे, त्याच्यामुळे हे चुकलं. विधान अ बरोबर आहे फक्त, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ 1 उमेदवार निवडून आला होता? एक. कृषक प्रजा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि अपक्ष. याचा तक्ता शेवटी तुम्हाला सांगतोय मी. तर अ, ब आणि क हे जे 4 पक्ष आहेत तर त्या 4च्या पक्षांचा एकच उमेदवार निवडून आला होता. कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि कम्युनिस्ट पक्ष. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर बी आर आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. श्री एच जे खांडेकर हे समितीचे सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य होते का? नाही, त्याच्यामुळे हे गेलं. अ फक्त बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. हे सोपं आहे. लक्षात आलं. मसुदा समितीतले 7 सदस्य 19 ऑगस्ट 1947. डेट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत जुळणी करा. जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. निवडावायची एकूण सदस्य संख्या किती होती? 389. संस्थानिक राज्यांचं प्रतिनिधी किती होते? 4. उच्च आयुक्तांचं प्रतिनिधी इथं 3 पाहिजे. 3. इथं निवडावायची एकूण सदस्य संख्या 389. संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती होते? 93. उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी किती होते? 4. प्रांतांचे प्रतिनिधी किती होते? 292. दॅट्स इट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ ला 4, ब ला 3, क ला 2, ड ला 1. हे तुम्ही पाठ केलेलं असेलच. पुढचा प्रश्न. राजकुमारी अमृता कौर कोणत्या मतदारसंघातून विधानसभा नाही संविधान सभेवरती निवडून आले होते? उत्तर देण्यासारखं एकच ऑप्शन आहे केंद्रीय प्रांत, किंवा त्याला बेरार असं म्हटलं जातं, आणि त्या आरोग्यमंत्री झाले होते. दॅट्स इट. 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न. दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिलं? तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी पाहिलं? सच्चिदानंद सिन्हा.
आणि JB कृपलानी यांनी यांच्या नावाची शिफारस केली होती. फ्रान्सला अनुसरून ज्येष्ठ व्यक्तींची नियुक्ती तिथं करण्यात आलेली होती. दॅट्स इट. सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदस्य संदेशांचं वाचन केले? अमेरिकेने पाठवलं होतं का? पाठवलं होतं. चीननं पाठवलं होतं का? पाठवलं होतं. ऑस्ट्रेलियानं पाठवलं होतं का? पाठवलं होतं. रशियाने तेवढं पाठवलेलं नव्हतं. त्याच्यामुळं अ, क आणि ड असा कुठं ऑप्शन दिसतोय? पर्याय क्रमांक 2. अ, क आणि ड. दॅट्स इट. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जोड्या लावायच्या तुम्हाला. एका बाजूला समिती दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे अध्यक्ष दिलेत. संघ अधिकार समिती, काय वाटतं तुम्हाला? संघ अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? सगळ्यांनाच माहीत आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. सुरुवातीला सांगितले. अल्पसंख्याकाची उपसमिती HC मुखर्जी आणि मूलभूत अधिकाराची उपसमिती JB कृपलानी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ ला 4, ब ला 3, क ला 2, ड ला 1. दॅट्स इट. ओके. ह्या समित्या मी आता फास्ट का घेतला? कारण हे मी तुम्हाला आत्ता ऑलरेडी सांगितलेलं आहे. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे. कुठल्या तत्वांचा स्वीकार केला आहे? काय वाटतं तुम्हाला? तर तिन्ही तत्व तुम्हाला दिसत आहेत. एकेरी न्यायव्यवस्था आहे का? आहे. एकात्म आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था भारतात आहे. मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता आहे का? ऑब्व्हियसली आहे. समान अखिल भारतीय सेवा आहे का? आहे. याच्याशी संबंधित असणारं कलम कोणतं? 312. ओके. तर हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. ओके. सोपं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? राष्ट्रपतीद्वारे राज्यपालांची निवड जी आहे तर ती मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कॅनडाकडून स्वीकारलेली आहे. कॅनडा याचं अचूक उत्तर आहे. मग USA कडून काय स्वीकारलं? सगळ्यात मूलभूत हक्क. ऑस्ट्रेलियाकडून 108 संयुक्त बैठक आपण स्वीकारलेली आहे. हे तुम्ही मगाशी मी ते चार्ट तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे दाखवलेला आहे. काय करायचं आहे? बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. संसदीय शासन पद्धतीबद्दल. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे का? आहे. तो पंतप्रधान आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती करतो का? ऑब्व्हियसली करतो. म्हणून लोकसभेचे सभासद हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात आणि मंत्री जे असतात तर ते वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतात. ओके. हे लक्षात ठेवा. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात का? ऑब्व्हियसली बरोबर आहे. परंतु राष्ट्रपतीची मर्जी ही पंतप्रधानाची मर्जी असते. जर का पंतप्रधानानं सांगितलं याला आउट करा किंवा याला काढून टाका तरच राष्ट्रपती काढून टाकू शकतात. राष्ट्रपती तिथं स्वविवेकाधिकार वापरू शकत नाहीत. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असतं का? नाही. मंत्री जबाबदार असतो आणि हे मंत्रिमंडळ जे असतं तर ते लोकसभेला जबाबदार असतं. हे लक्षात ठेवा. आणि मंत्री व्यक्तिगतरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतो. त्याच्यामुळं अ, ब, क पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाची वैशिष्ट्य आणि त्यांच्या स्रोतांच्या योग्य जोड्या लावायच्या तुम्हाला. एकेरी नागरिकत्व आपण कुठून स्वीकारले? ब्रिटनकडून स्वीकारले. मूलभूत हक्क आपण कुठून स्वीकारलेत? अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेत. स्वतंत्र समता आणि बंधुता फ्रान्सच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेत. उर्वरित अधिकार आपण कॅनडाकडून स्वीकारलेले आहेत. दॅट्स इट. हे मगाशीच तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं होतं. याचं उत्तर आहे किती? पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. हे पाठ केलं असेल तुम्ही. संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? एकच नाव आहे, वल्लभभाई पटेल. ओके. आंबेडकर मसुदा समिती, पंडित नेहरू, केंद्रीय घटना समिती, राजेंद्र प्रसाद, सुकाणू समिती आणि स्टाफ समिती त्याचे अध्यक्ष. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केलेल्या होत्या? किती? 22. कसं लक्षात ठेवायचं? 10 + 12 म्हणजे ज्या 10 समित्या होत्या तर ते कार्यविषयक समित्या होत्या आणि 12 ह्या विशिष्ट डेडिकेटेड क्षेत्रात काम करणाऱ्या 12 समित्या होत्या. तर अशा एकूण 22 समित्या ज्या होत्या तर ते तुम्हाला तिथं दिसून येतं. दॅट्स इट. अजून एकदा सोपा प्रश्न पडलेला आहे. योग्य कथन ओळखायचं आहे. 2 कथनं तुम्हाला तिथे दिलेली आहेत आणि त्याच्यातलं योग्य निवडायचं आहे. पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. विकसनशील निर्वाचनाचा सिद्धांत हा संविधानाचं निर्वाचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. जरा थोडंसं अवघड विधान म्हणता येईल आपल्याला.
म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधानं थोडीशी किचकट स्वरूपातली आहेत. परंतु बघा जिथं आता हे तुम्ही कधी वाचलंच नसेल तर याच्यात काय लॉजिक लावणार, थोडंसं अवघड आहे ना, देऊन टाका दोन्हीच्या दोन्ही बरोबर. तर बरोबर आहे ही दोन्हीच्या दोन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. ऑब्व्हियसली विकसनशील निर्वाचनाचा सिद्धांत हा संविधानाचं निर्वाचन करताना सतत प्रयत्नशील सामाजिक विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. तर ही दोन्हीच्या दोन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. ओके, पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. संविधान सभेच्या सदस्या होत्या प्रश्न विचारलेला आहे. कोण कोण होतं? विजयलक्ष्मी पंडित होत्या, सुचेता कृपलानी होत्या, सुब्बालक्ष्मी नाही, सरोजिनी नायडू होत्या. विजयलक्ष्मी पंडित होत्या, सुचेता कृपलानी होत्या, सरोजिनी नायडू होत्या. संविधान समितीत एकूण 15 महिला सदस्य होत्या. त्याच्यावरचं एक लेक्चर VJS स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे भारतीय संविधान या सिरीज अंतर्गत. दॅट्स इट. सुब्बुलक्ष्मी नव्हत्या, त्या गायक वगैरे आहेत माझ्या मते. बरोबर ना? तर अ, क आणि ड पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. अ, क आणि ड. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं? शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. तर शीखांना या अल्पसंख्याक गटाला घटना समितीत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. कॅबिनेट मिशननं काय काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे ना? कॅबिनेट मिशननं काय म्हणतो आपण त्याला, प्रत्येक प्रांतांच्या वाट्याला आलेल्या प्रतिनिधी संख्येची वाटणी हे तिथं वास्तव्य करणाऱ्या प्रमुख 3 जमातीमध्ये केलेली होती. कुठल्या कुठल्या? मुस्लिम, शीख आणि खुला संवर्ग. ओके, इथं मुस्लिमही नाही आहे, खुलाही नाही आहे, राहिला शीख. ओके, त्यांनी असं सांगितलं की 3 लोक तुम्ही निवडा. एक आहे ओपन, नंतर आहे मुस्लिम आणि तिसरं आहे शीख. ह्या तिघांना घटना समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं. म्हणजे हा शीख जो आहे तर तो अल्पसंख्याक तिथं कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? ओके, कोण होते? 22 जुलैला आपण हा स्वीकारला. कोण होतं? काय वाटतं तुम्हाला? राजेंद्र प्रसाद, आंबेडकर, JB कृपलानी, सरदार पटेल? कोण होतं? राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले. दॅट्स इट. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? BR आंबेडकर. तुम्हाला माहितच आहे. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण? BN राव. तुम्हाला माहितच आहे. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचं आहे? चुकीचं अंडरलाईन करा चुकीच्याला. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948ला झाली का? नाही, 46ला झाली. पहिलेच विधान चुकीचं आहे. 26 नोव्हेंबर 1949 घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. बरोबर आहे. 26 जानेवारी 1950 राज्यघटनेची अंमलबजावणी. बरोबर आहे. राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, काही ठिकाणी 18 दिवस म्हणलंय. कसंही करा, हे जवळजवळ 3 वर्ष लागली. 2, 3, 4 बरोबर आहेत. विधान 1 जे आहे तर ते चुकीचं आहे. 1948 नाही आहे, 1946. दॅट्स इट. चलो आगे बढ़ो. चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला. 4 जोड्या दिलेल्या आहेत. संविधानाचा मसुदा डॉक्टर BR आंबेडकर. हे काही चुकण्याची शक्यताच नाही आहे. बरोबर आहे. बरोबर ना? येते का लक्षात? पहिले विधान बरोबर आहे. संविधान सभा सदस्य महात्मा गांधी आणि संविधान सभेचा कधीच संबंध नव्हता, त्याच्यामुळे हे 3 चुकले. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, उद्देशांचा ठराव पंडित नेहरू आणि मसुदा BR आंबेडकर. महात्मा गांधी आणि संविधान सभेचा अध्यक्ष, संविधान सभेचे सदस्य काही संबंध नाही आहे. कधीतरी नाव वाचलंय का? संविधान सभा किंवा निर्मिती कुठल्या तरी समितीचे गांधीजी सदस्य अध्यक्ष आहेत? नाही. खालीपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? मसुदा समिती 7 सदस्य तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या. मुन्शी होते का? होते. अय्यंगार होते का? होते. DP खैतान होते का? होते. पंडित नेहरू नव्हते. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारताचं संविधान तयार करणारी संविधान सभा डॅश डॅश निर्माण झाली. कधी निर्माण झाली? 10 वेळा उलटून सांगितले. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेद्वारे. ओके, कॅबिनेट मिशन 19 फेब्रुवारी 1945ला हे भारतात पाठवलं. 16 मे 1946ला यांनी आपली योजना आहे तर ती जाहीर केली आणि याच कॅबिनेट मिशन योजनेद्वारे ही भारताची संविधान सभा जी आहे तर ती तयार झालेली होती. ओके, दॅट्स इट. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949. दॅट्स इट. हा 2 वेळा प्रश्न आलाय.
PSI प्री आणि STI मेन्स 2011ला. त्याच्यामुळे मी इथंच तुम्हाला 2 वेळा लिहिले. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झालं? कधी झाले? 9 डिसेंबर 1946. पर्याय क्रमांक 2. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष याला अंडरलाईन कोण होतं? उपाध्यक्ष कोण होतं? फ्रँक अँथनी. दॅट्स इट. आणि मग अध्यक्ष कोण होतं? सच्चिदानंद सिन्हा. दॅट्स इट. पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न. डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. कोण होते? डॉक्टर आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू. कोण होतं? आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष. ऑप्शन 1 गेला. पंडित नेहरू काही संबंध नाही आहे. वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क आणि इतर समितीचे अध्यक्ष होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राजेंद्र प्रसाद जे आहेत तर ते भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष फ्रँक अँथनी. 2 उपाध्यक्ष होते. ओके, दॅट्स इट. तर हे अशा रीतीनं भारताच्या घटना निर्मितीवरती आलेले हे 100 प्रश्न आहेत. त्याचा आपण अगदी परीक्षा परिपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कोणता भाग किंवा पार्ट समजला नसेल तर तोही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. ओके, लेक्चर आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि ज्या 5 आपल्या सोशल मीडिया लिंक्स आहेत, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, तर या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.